नोकरीप्रेम यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना बंद होणार की चालू राहणार या बाबतीत सगळ्यात मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे। डिसेंबर नोव्हेंबरचे 2 हप्ते एक सोबत येणार आहेत की कधी येणार आहेत त्या बाबतीत सगळ्यात मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर आदित्य तटकरे यांनी सुद्धा काय ट्विट करून सांगितलं आहे फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरवर काय नवीन अपडेट आहे तर चला आपण जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री यांनी काय सांगितलं त्याच्याकडे आपण थोडीशी नजर टाकूया। मी मुख्यमंत्रीपदी असेपर्यंत लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही, उलट महिलांसाठी आम्ही लखपती दीदी योजना अंमलात आणू। तर हे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे की राज्यांनी जोपर्यंत त्यांची सरकार आहे तोपर्यंत कोणीही लाडकी बहीण योजना हे बंद करू शकणार नाही। त्यानंतरच आम्ही नाही काय त्यांनी सांगितल्याप्रमाणे लखपती दीदी योजना ही सुद्धा आम्ही आहे तोपर्यंत अंमलात आणूया। सरकारने KYC ओळखपात्रता सत्यापनाची अंतिम तारीख वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत केली आहे। तुम्ही 2025 पर्यंत KYC करू शकता। म्हणजेच जर तुम्ही अजून KYC केलं नसेल तर ते 31 डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील किस्त किंवा पैसे मिळण्यास अडचणी येऊ शकतात। हे सध्या त्यांनी माहिती दिली आहे। गेल्या अपडेटनुसार नोव्हेंबर महिन्याची किस्त म्हणून 1500 रुपये या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना डिसेंबरच्या सुरुवातीला जेव्हा पैसे ट्रान्सफर झाले तेव्हा 4 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान पैसे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता होती, पण ते शक्यता आता राहिलेली नाही। ते 12-15 तारखेपर्यंत तुमची येऊ शकतात। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी आदिशक्ती अभियान या अंतर्गत अभियानाची उद्दिष्टे सांगितले। त्यामध्ये महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांमधून बाहेर काढून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे, महिलांच्या विविध शासकीय योजना आणि उपक्रमाची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, त्यानंतर हुंडा प्रथा आणि बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करणे, त्यानंतर एकल महिला, विधवा आणि परित्यागासाठी संरक्षण आणि मदतीचा यंत्रणा उभारणे, त्यानंतर विविध विभागातील महिलांच्या समस्यावर तोडगा काढणे आणि संबंधित योजनांबद्दल जनजागृती करणे। ह्या सगळ्या नारीशक्ती सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर आपले देवाभाऊ आहेत या सगळ्या बाबतींनी। तर आपण अजून जाणून घेणार आहे त्यांनी 2-3 योजना कोणत्या अशा महत्त्वाच्या सांगितलेल्या आहे। त्यामध्ये एक सर्वात पहिले तर पिंक रिक्षा योजना आहे। तर त्यामध्ये त्यानंतर देवाभाऊंनी लाडक्या बहिणीसाठी पिंक रिक्षा ही सुद्धा स्कीम काढलेली होती, ती सुद्धा त्यांनी अंमलात आणलेली होती। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून या बाबतींनी पिंक रिक्षा बाबतींनी माहिती दिली आहे। तसेच आपल्या बालविकास मंत्री असतील आपल्या आदित्य तटकरे यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहे। महाराष्ट्रातील गुलाबी रिक्षा योजना ही महिलांना स्वरोजगाराद्वारे सक्षम करण्यासाठी एक सरकारी उपक्रम आहे। ज्यामध्ये रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। ही योजना पात्र महिलांना 70% पर्यंत आर्थिक मदत देते, ज्यांना किमतीची फक्त 10% रक्कम भरावी लागते। आणि पुणे, नागपूर आणि इतर जिल्ह्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू आहे, ज्याचा विस्तार राज्यभर करण्यासाठी योजना आहे। योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहे, त्यामध्ये काही उद्दिष्ट दिलेली आहेत। महिलांच्या स्वावलंबनावर प्रोत्साहन देते आणि रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत देऊन सुरक्षित प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देणे। आर्थिक मदत ही सरकारच्या रिक्षा खरेदी करण्यासाठी 70% पर्यंत आर्थिक मदत देते। लाभार्थी योगदान महिलांना खरेदीच्या वेळी रिक्षाच्या किमतीच्या फक्त 10% रक्कमाची व्याज द्यावी लागते। तर हे लक्षात घेण्यासारखं आहे की तुम्हाला ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना फक्त 10%च रक्कम तिथं भरावी लागते किंवा द्यावी लागते। पात्रता ही योजना स्वरोजगार होऊ इच्छिणाऱ्या 20 ते 40 वयोगटातील महिला लक्ष्य करते। तर त्यामध्ये 20 ते 40 वयोगटातल्या महिला ह्या हे करू शकतात। पददर्शी प्रकल्प, त्यामध्ये एक पददर्शी प्रकल्प ठेवण्यात आला आहे, तो
काही मुख्य ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आपण त्याचं नाव सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये पुणे आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे आणि नाशिकसह 8 जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. भविष्यातील योजना पायलट टप्प्यानंतर हा प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये विस्तारित करण्याची योजना आहे. सध्या ह्या जी योजना आहे पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, या इतक्या 8 जिल्ह्यामध्ये सध्या चालू झालेला आहे. त्यानंतर त्यांचं अजून बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ते चालू करण्याचा विस्तार चालू होणार आहे. आणि बाकी आम्ही तुम्हाला एका स्कीम 1-2 स्कीमाबद्दल जे तुम्हाला माहिती दिली आहे, तुमच्या ते लक्षात आली असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नोकरी प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कधी आमच्याशी बोलायचं असेल, तुमचे काही अडचणी असतील, तुमचे पैसे येत नसतील किंवा तुमचे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंतची कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याचनंतर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन तिथं मला मेसेज करू शकता. मी तिथं तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टीच्या बाबतींनी सांगून देणार आहे. धन्यवाद.